सो हॅलो एव्हरीवन. आजचा जो व्लॉग आहे तो वियांच्या स्कूलमध्ये कल्मिनेशन इव्हेंट सेलिब्रेशन आहे आणि त्यासाठी आम्ही निघालेलो आहोत. वियांची क्लासमेट ग्रंथा आहे सोबत, ती आमच्या साईडलाच राहते. मी आणि ग्रंथाची मम्मी म्हणजे जागृती माझी बेस्ट फ्रेंड. सो आम्ही निघालेलो आहोत आता यांच्या स्कूलमध्ये आणि दिल्पेशने आम्हाला ड्रॉप करून दिल्पेश जाणार आहे शॉपला बिकॉज वन पॅरेंटच अलाव आहे. सो आहे वियांचा स्कूल CP गोयंका इंटरनॅशनल आणि आता आम्ही स्कूलमध्ये इंटर करत आहोत. सो बेसिकली वेलकम जो आहे तो मस्तपैकी अशा जंगल थीमने आमचा झालेला आहे आणि इतकं छान आणि इतकं ॲट्रॅक्टिव्ह डेकोरेशन होतं की पूर्णपणे आम्ही ते बघतच बसलो आणि मस्त वाटलं आम्हाला. आणि इंटर करत होतो आम्ही मुलांना. आम्ही प्रॅक्टिस सेशनसाठी आम्ही त्यांच्या क्लासरूममध्ये सोडलेलं होतं आणि आम्ही पॅरेंट्स असं प्रत्येक ठिकाणी थीम एक्सप्लोर करत होतो. प्रत्येक क्लासरूमच्या बाहेर युनिक असं ॲट्रॅक्टिव्ह काहीतरी क्राफ्टेड डिझाईन केलेलं होतं आणि मस्त मस्त थीम्स केलेल्या होत्या आणि हे सगळं बघून आम्हाला खूप मस्त वाटलं. हे जे आहे ते जे तुम्ही वॉलला बघताय ते प्लेट्समध्ये ड्रॉइंग केलेल्या ॲक्टिव्हिटी आहेत. लास्ट टाईम वियांना प्रोजेक्ट दिला होता त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि असंच काही काही भरपूर सारे मेसेजेस एक लहान मुलांना कशामार्फत आपण देऊ शकतो म्हणजे गुड अँड बॅड हॅबिट्स आणि ते मेसेजेस दिलेले होते. इथे आम्हाला काही ॲक्टिव्हिटी दिसल्या म्हणजे त्या आम्ही एन्जॉय करत करत त्याच्या क्लासरूमपर्यंत पोचलो आणि खूप मजा आली. हे प्लेट्स ड्रॉइंग होत्या, पेपर प्लेट जे असतात त्याचे ते क्राफ्टेड ॲक्टिव्हिटी ह्या सगळ्या मुलांनी केलेल्या आहेत त्यांच्या. हे जे वॉलवर दिसते वारली पेंटिंग हे पण पूर्ण क्लासरूममध्ये मुलांना करायला दिलेलं होतं आणि हे पण त्यांचं ॲक्टिव्हिटीमधलंच होतं. आणि हे हा जो आहे तो वियांचा क्लासरूम आहे आणि खूप मस्त वाटलं. वियांचा क्लासरूम एकदम मस्त डेकोरेटिव्ह आयटमनी आणि खूप ॲक्टिव्ह वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो ग्राउंड फ्लोअरला, तिथे आमचं वेलकम होतं. त्याच्यानंतर फंक्शन स्टार्ट होणार होता. सो लेट्स सी. गुड मॉर्निंग. Opportunity to introduce and launch our SBI school song, which has been launched this year for our SBI children, and I would request our principal ma'am to launch the song. And our children will be performing on the same song. वेलकम सॉन्गनंतर आम्ही क्लासरूममध्ये आलो आणि क्लासरूममध्ये 1 बाय 1 आता आम्हाला परफॉर्मन्स बघायचं होतं. जो त्यांचा इव्हेंट होता, मेन ॲक्ट रोल होता, तो क्लासरूम वाईज ठेवलेला होता आणि आता आम्ही तेच अटेंड करत आहोत. सो इकडे विहान बसला आहे आणि या साईडला ग्रंथा बसली आहे ग्रुप वाईज. To our literacy culmination, today we are excited to show you how we learn stories, songs, and fun activities. We hope you enjoy watching us as much as you just prepared it. So let's begin. Sit back, smile, and enjoy our show. Are you ready? Yes! So let's all sing la la la, la la la, la la la. So let's all sing la la la. It is time to say goodbye. Roses from red berries too, roses from
Please go and take your place, Mr. Capital. Hey, Wellman's full stop. Hey, wait for me. Don't take picture without me. You're always late. Never come on time. I told you you will always be a day. Heavens is that right. The sentence has been written the right way. Thanks to Mr. Benjamin rules. Before you leave this class, we want to ask you some questions. Will you give these answers? Yes. Who remembers where is Mr. Capital A standing? First. Oh yeah, the beginning of the sentence. What should we keep between us so they don't get squeezed? For joining us today. वियांचा रोल ॲज अ नॅरेटर होता आणि त्याचं जॅकेट आणि हॅट हे पूर्णपणे मी घरी बनवलेलं होतं आणि बायनॅक्युलरसुद्धा मी घरीच क्राफ्टेड केलेली होती आणि खूप छान एक्सपिरियन्स असा होता. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बाकी क्लासरूममध्ये सगळ्यांच्या वेगवेगळ्या थीमच्या ॲक्ट होत्या आणि ते सुद्धा आम्ही अटेंड केलं. कोणी ॲनिमल थीममध्ये होतं, कोणी वर्ड थीममध्ये होतं. सो अशा प्रकारे मस्त क्रिएटिव्हिटी आम्हाला प्रत्येक क्लासरूममध्येही दिसून आली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो बाहेरचे वॉलवर जे काही लावलेलं होतं, जेव्हा राखी मेकिंग ॲक्टिव्हिटी होती यांचे फोटो क्राफ्टेड सगळे बाहेरच्या वॉलवर डिस्प्ले केलेले होते आणि ते सुद्धा आम्हाला याच्यामध्ये बघायला मिळालं. आणि त्याच्यानंतर आम्ही 1 बाय 1 अशा ॲक्टिव्हिटी एन्जॉय करत होतो आणि आम्हीसुद्धा आमचे चाइल्डहूड डेज जे आहेत ते एन्जॉय करत होतो. आणि नंतर आम्ही एक्झिट वेच्या वेने गेलो कारण तिथेसुद्धा काही ॲक्टिव्हिटी डिस्प्ले करून ठेवलेल्या होत्या. आणि नंतर आम्हाला हे डुडल युअर फेस म्हणून एक ॲक्टिव्हिटी होती ॲज अ पॅरेंटला. सो आम्ही जागृतीने तिचा फेस क्रिएट केला होता आणि त्याच्यानंतर मी सुद्धा फेस करून त्याच्यानंतर आम्ही खाली ग्राउंड फ्लोअरला आमचा एंड जो होता एंडिंग सॉन्ग तो ग्राउंड फ्लोअरला होता आणि तिथून आम्हाला एक्झिट करायचं होतं. सो आम्ही फटाफट या ॲक्टिव्हिटी एन्जॉय केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे ग्राउंड फ्लोअरला. आणि अशा प्रकारे माझा हा डुडल फेस मी बनवलेला होता. आणि इथे चेअरमॅन आलेले होते स्कूलचे आणि त्यांनी एन्जॉय केलं आणि आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जॉईन करून जो एक्झिट सॉन्ग होता तो आम्ही एन्जॉय केला आणि तिथून आम्ही एक्झिट केलो. सो अशा तऱ्हेने वियांच्या स्कूलमधला मस्त असा दिवस हा आमचा स्पेंड झालेला आहे आणि या काही मेमरीज आहेत त्या मी वियांसाठी कॅप्चर करून ठेवलेल्या आहेत. सो थँक्यू. We now have a finale dance, the closing of the show 1, Shift 1 children.